खूप वर्षापूर्वी एका समृद्ध राज्यात वीरेंद्रसिंह नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याचे राज्य विशाल होते. सुपीक जमीन, भरपूर पाणी, मोठी बाजारपेठ, उंच किल्ले आणि आनंदी प्रजा यामुळे ते राज्य दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होते. सुरुवातीला राजा न्यायप्रिय, पराक्रमी आणि दयाळू होता. प्रजेच्या सुखदुःखात तो सहभागी होत असे, त्यामुळे सर्वजण त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते. काळ बदलला. सतत मिळणारा विजय, शेजारच्या राज्यावर मिळवलेले यश, राजदरबारात होणारी स्तुती आणि चापलुसी यामुळे राजाच्या स्वभावात हळूहळू बदल होऊ लागला. माझ्यासारखा बलवान, बुद्धिमान आणि महान राजा या पृथ्वीवर दुसरा कुणी नाही, अशी भावना त्याच्या मनात घर करू लागली. दरबारातील मंत्री, सरदार आणि सैनिक राजाची खुशामत करू लागले. जो कोणी राजाच्या प्रत्येक शब्दाला होकार देई त्याला सोन्याची नाणी, जमीन आणि मोठी पदे मिळत, पण जो सत्य बोलण्याचे धाडस करी त्याला शिक्षा मिळे. त्यामुळे हळूहळू सत्य बोलणारे लोक गप्प झाले आणि चापलूस लोकांचा दरबारावर ताबा झाला. एके दिवशी राजाने मोठा दरबार भरवला. सर्व मंत्री, सरदार आणि प्रजा उपस्थित होती. राजा सिंहासनावर बसून गर्वाने म्हणाला, या जगात माझ्यापेक्षा मोठा कोण आहे? माझ्या इच्छेविना सूर्य उगवत नाही आणि माझ्या कृपेशिवाय पाऊसही पडत नाही. संपूर्ण दरबारात शांतता पसरली. कुणीही काही बोलण्याचे धाडस केले नाही. सर्वांनी मान खाली घातली. तेवढ्यात वृद्ध प्रधान हळूच पुढे आले. महाराज, ते नम्रपणे म्हणाले, राजा कितीही महान असला तरी निसर्ग, काळ आणि परमेश्वर यांच्यापुढे प्रत्येक मनुष्य लहानच असतो. हे ऐकताच राजाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. माझ्याशी विरोध करण्याचे धाडस? प्रधान, उद्यापासून तुम्ही दरबारात येऊ नका. वृद्ध प्रधान शांतपणे निघून गेले. जाताना त्यांनी फक्त एवढेच म्हटले, महाराज, सत्याला दरबारातून बाहेर काढता येते, पण जीवनातून नाही. राजाने त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी राजाने संपूर्ण राज्यात फर्मान काढले की प्रत्येक घरात त्याचा मोठा पुतळा उभारला जाईल. ज्याने पुतळा उभारला नाही त्याच्याकडून दुप्पट कर वसूल केला जाईल. गरीब शेतकरी, कारागीर आणि मजूर यांना हे शक्य नव्हते, पण भीतीपोटी त्यांनी कर्ज काढून पुतळे उभारले. अनेक कुटुंबे उपाशी राहू लागली. एक गरीब वृद्ध शेतकरी मात्र पुतळा उभारू शकला नाही. सैनिकांनी त्याला पकडून दरबारात आणले. राजा संतापाने म्हणाला, माझ्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? वृद्ध शेतकरी शांतपणे म्हणाला, महाराज, माझ्याकडे 2 वेळच्या अन्नाचेही पैसे नाहीत. माझ्या नातवाला औषध घ्यायचे होते. मी तुमचा पुतळा उभारू की त्याचा जीव वाचवू? राजा कठोर आवाजात म्हणाला, राजाची आज्ञा सर्वात मोठी असते. शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिले, महाराज, प्रजेचा जीव मोठा की राजाचा पुतळा? दरबार पुन्हा शांत झाला. राजाने त्या वृद्धाला तुरुंगात टाकण्याची आज्ञा दिली. राजाचा अहंकार दिवसेंदिवस वाढतच गेला. एकदा राजाने संपूर्ण राज्यातील विद्वानांना बोलावले. माझ्या इतका ज्ञानी कुणी आहे का? त्याने विचारले. कुणीही उत्तर दिले नाही. तेवढ्यात एका तरुण विद्वानाने नम्रपणे सांगितले, ज्ञान जितके वाढते तितका माणूस नम्र होत जातो. राजा पुन्हा संतापला, यालाही तुरुंगात टाका. आता राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक मनातल्या मनात दुःखी होते. काही महिन्यांनी राज्यात मोठा दुष्काळ पडला. नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या, शेते उजाड झाली, जनावरे मरू लागली. प्रजा मदतीसाठी राजाकडे धावली, पण राजा म्हणाला, मी सर्वात महान आहे. माझ्या इच्छेने पाऊस पडेल. त्याने मोठमोठे यज्ञ केले, पण प्रजेच्या अन्नाची व्यवस्था केली नाही. राजकोषातील संपत्ती महाल सजवण्यात खर्च होत होती. लोक उपाशी मरू लागले. एके दिवशी राजा शिकारीला जंगलात गेला. त्याच्यासोबत मोठा ताफा होता, पण अचानक प्रचंड वादळ आले. सैनिक विखुरले. राजा एकटाच जंगलात भरकटला. रात्र झाली. राजाला तहान लागली, भूक लागली. मदतीसाठी कोणी नव्हते. तो चालत चालत एका छोट्याशा झोपडीपाशी पोहोचला. झोपडीत एक वृद्ध साधू राहत होते. त्यांनी राजाला ओळखले नाही. या बाळा, साधू म्हणाले, तू खूप थकला आहेस. त्यांनी राजाला पाणी दिले, कोरडी भाकरी आणि कांदा दिला. राजाने आयुष्यात प्रथमच इतक्या साध्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्याला खूप समाधान वाटले. जेवण झाल्यावर साधूंनी विचारले, तू कोण आहेस? राजा काही क्षण शांत राहिला. मी एका मोठ्या राज्याचा राजा आहे. साधू हसले.
येथे तू फक्त एक भुकेला माणूस होतास. तुझा मुकुट, सिंहासन आणि संपत्ती तुझ्यासोबत आली नव्हती. राजा विचारात पडला. साधूंनी पुढे सांगितले, अहंकार हा डोंगरासारखा असतो, जितका उंच तितका एकाकी. नम्रता नदीसारखी असते, ते खाली वाहते म्हणून सर्वांना जीवन देते. राजा रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सैनिक त्याला शोधत आले. राजा महालात परतला, पण त्याचे मन पूर्णपणे बदलले होते. पहिल्याच दिवशी त्याने वृद्ध प्रधानांना परत बोलावले. त्यांच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला, मला क्षमा करा, माझ्या अहंकाराने मला आंधळे केले होते. प्रधानांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. राजाने तुरुंगातील सर्व निरपराध लोकांची मुक्तता केली. त्या वृद्ध शेतकऱ्याचीही सुटका केली. राजा स्वतः त्याच्या घरी गेला. माझ्याकडून मोठी चूक झाली, राजा म्हणाला. वृद्ध शेतकरी हसत म्हणाला, चूक मान्य करणारा माणूस खरा मोठा असतो. राजाने सर्व कर कमी केले. पुतळा उभारण्याचा आदेश रद्द केला. राजकोषातील संपत्ती दुष्काळग्रस्तांसाठी खुली केली. धान्याची कोठारे उघडली गेली. विहिरी खोदल्या गेल्या. तलाव बांधले गेले. शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले गेले. गरिबांसाठी अन्नछत्र सुरू झाले. राजा दर आठवड्याला वेषांतर करून गावोगावी फिरू लागला. तो लोकांच्या समस्या स्वतः ऐकू लागला. हळूहळू राज्य पुन्हा समृद्ध झाले. प्रजेच्या चेहऱ्यावर आनंद परत आला. एके दिवशी त्याच साधूंना राजदरबारात निमंत्रण देण्यात आले. साधू आले. राजा सिंहासनावरून खाली उतरला. त्यांना नम्रपणे प्रणाम केला. साधू हसून म्हणाले, आज तू खरा राजा झाला आहेस. राजाने विचारले, ते कसे? साधू म्हणाले, सिंहासनावर बसल्याने कुणी राजा होत नाही. प्रजेच्या मनात स्थान मिळवणारा राजा खरा राजा असतो. संपूर्ण दरबार टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. त्या दिवसापासून राजाने एक नियम केला, दरबारात कुणीही त्याची खोटी स्तुती करणार नाही. जो सत्य बोलेल त्याचा सन्मान केला जाईल. चापलुसी करणाऱ्यांना बक्षीस मिळणार नाही. हळूहळू राज्यातील प्रशासन अधिक मजबूत झाले. प्रजेचा विश्वास पुन्हा जिंकला गेला. राजाचे नाव आता पराक्रमासाठी नव्हे तर नम्रतेसाठी घेतले जाऊ लागले. वर्षानुवर्षे लोटली. राजा वृद्ध झाला. आपल्या शेवटच्या दरबारात त्याने युवराजाला एकच उपदेश केला, लक्षात ठेव, मुकुट सोन्याचा असतो, पण त्याचे ओझे नम्रतेनेच वेलता येते. अहंकार राजा आणि भिकारी यांच्यातील फरक मिटवतो, तर नम्रता सामान्य माणसालाही महान बनवते. युवराजाने वडिलांच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे शब्द आयुष्यभर पाळण्याची प्रतिज्ञा केली. राजा शांतपणे हसला. त्याला समजले होते की राज्य जिंकणे सोपे असते, पण स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणे हेच खरे यश असते. बोध. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो, तर नम्रता त्याला लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून देते. सत्ता, संपत्ती आणि वैभव क्षणभंगूर असतात, पण चांगले विचार, न्याय आणि विनम्रता यांची कीर्ती कायम टिकते. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.